तवा घरी नेल्यानंतर मोस्टली आपल्याला माहीत नसतो कसा यूज करायचा, कसा तयार करायचा। बघा बऱ्यापैकी मोठा आहे आणि ही मोठी साईज आहे। काळावाला हा लहान साईज आहे, त्याच्यामध्ये लहान साईज आहे, थिकनेस पण छोटीशी मीडियमची साईज 350ला पण छान आहे ना। नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोखंडी तवे, भिडाची भांडी म्हणजे भिडाचे तवे आले जे आपण घावण्यांसाठी यूज करतो, आणि कढया लोखंडाच्या ज्या आजच्या म्हणजे आपण वापरात आणलेले आहे पुन्हा लोखंडाचे सगळे भांडी। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते सगळ्या भांड्याची किंमत जाणून घेणार आहोत आणि व्हेरायटी बघणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। ठाणा स्टेशनपासून तुम्हाला 10 ते 15 मिनिटात हे मच्छी मार्केट लागेल। बघा महात्मा फुले मच्छी मार्केट आहे आणि ते समोर पूजा गल्ली आहे। त्या पूजा गल्लीच्या अगदी बाजूलाच हे दादांचं दुकान आहे जिथे आपण आज भेट दिली। तर दादा, नाव काय तुमचं? फारुख शेख। अच्छा, तर तवे किमती सांगा आम्हाला जरा। ह्या सुरुवात आपण ह्या तव्यापासून इथून आहे का? 250 to 600 600च्या आसपास आहे। आपण बघूया जरा जवळून कशी व्हेरायटी। हा लोखंडाचा आहे ना आणि याचं फिनिशिंग चांगलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता। आणि मग जसे साईज घेऊ तसे थोडासा जाडसर आहे हा 400 रुपयाला आहे। तो थोडासा पातळ होता आणि बऱ्यापैकी वजन आहे याचं। मोठी साईज जे आपण पहिल्यांदा बघितले 250 वाले, त्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे। आपण साईज बघून घेऊया। ही कितीला दादा? 350ला, म्हणजे 100 रुपये थोडेसे जास्त। कमी होणार का? कमी होणार ना, थोडंसं कमी जास्त दादांकडे होणार आहे। डोशाचा बघा, डोशाचा नॉनस्टिकचा आपण असतोच वापरामध्ये, पण आता डोशाचा तुम्हाला लोखंडी तवा हा प्लेनमध्ये ह्यांचा बघू शकता मागे कसं आहे आकार। आणि ही साईज ही कितीला बोलले? 450 रुपयांना। हा त्याच्यामध्ये पण 3 साईज भेटेल। 3 साईज ह्याच्यामध्ये पण मिळणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 साईज आहे। सगळ्यामध्ये मोठी साईज आहे, मोठा डोसा करता येईल तुम्हाला आणि लहान पण आहे। 3 साईजमध्ये मोठ्या साईजची 550, 100 रुपयाचा फरक आहे। इथे पण असे तवे दिसतात, त्याच्यामध्ये बघा साईज आहे। आणि हा एक खोलगट तवा दिसतोय ना, हा कसा? 300 पासून ह्याच्यामध्ये पण सुरुवात आहे। बघा खोलगट तवा आहे, भाकरीसाठी आपण वापरतो तो। त्याच्यामध्ये मग साईज प्रमाणे तुम्ही 300 पासून मग 400 वगैरे आहे। आणि थोडंसं मग हे वजनदार दिसते ना, थोडी वजनदार। अच्छा, वजनदारमध्ये अच्छा, हे 450 आहे। सेम मध्ये, फक्त त्याचं थोडंसं थिकनेस बघा एवढा आहे आणि बऱ्यापैकी जड आहे हे। हा कितीला दादा? हा 450 450। तवे बघतो, खोलगट तवे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, थोडीशी वजनदार म्हणजे चांगल्या क्वालिटीचे पण आहेत। भाकरीसाठी आपण हा यूज करतो आणि ह्याच्यामध्ये पण साईज आहे। दादा किती बोलले याचे? 450। ह्याच्यात पण साईज मोठी पण मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये। आणि 100 रुपये फरक येणार आहे, म्हणजे जसं तुम्ही मोठी साईज घ्याल तर 100 रुपये जास्त। 350ला पण छान आहे, नाजूकचं आहे। आणि छोट्या भाकऱ्यांची सवय असेल त्यांना हा चांगला आहे, खोलगड भाकरी मस्त होऊन जाईल। वाले तवे दादा कोणता? हा वाला आपण लोखंडाचे त्याचं फिनिशिंग जरा वेगळं का दिसतंय? म्हणजे घासून साफ केलेलं आहे, हे जरा पावसाळ्यात लाल होतं। आणि मग हे तवे घरी नेल्यावर असेच डायरेक्ट यूज करायचे का घासायचे? डायरेक्ट कुठलेच तवे यूज करता येत नाही, त्याला तेल आणि कांदा भाजून ठेवावा लागतं। भाजून ठेवायचा? लोखंडाच्या वस्तू, लोखंडाच्या। एक रात्र कांदा भाजून ठेवावा लागतो, दुसऱ्या दिवशी तो फेकून द्यायचा, स्वच्छ धुवून मग वापरायला घ्यायचा। डायरेक्ट यूज कुठली लोखंडाची वस्तू। आणि जेव्हा वापरून झाल्यावर पण तो पाणी पुसून घ्यायचं। पण रेग्युलर वापरलं काय करायचं, नाही वापरायचं असेल तर तेल लावून ठेवून नाही तर गंज पकडतो, नाही तर लाल पडतो। गंज नाही, गंज म्हणजे पापड निघतं त्याला गंज, लाल पडतो। अच्छा, त्याला तीच प्रोसिजर परत तयार करायचं, त्याला परत तेल कांदा भाजून ठेवायचा लागतो, तो तयार होतो। खूप छान टिप्स सांगितली दादांनी बघा आपल्याला।
आणि अजून पण तव्यांचे बरेचसे प्रकार आहे. तुम्ही पाहू शकता खोलगट किती डीप पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. हे पण आहेत, हे पण आहे. भरपूरचे व्हरायटीचे तुम्हाला तवे इथे पाहायला मिळतील. आणि इथे सगळ्यात लहान पण खोलगट असा दिसतो, पण जरा हलका आहे, तो थोडा वजनदार आहे. जसे घेऊ ना तुमच्या बजेटप्रमाणे आणि तुमच्या चॉईसमध्ये ते भरपूरसे व्हरायटी आहे. प्लेनमध्ये सुद्धा आपण अशी बघितले, डोशांचे पण पाहिले. हा सुद्धा आहे खावण्यासाठी यूज होणारा आपला भिडाचा तवा. कसा दादा हा? 500ला 3 साईज आहे, 500, 550, 600. हा 500ला आहे, हा 550, 550 आणि हा 600. 3 साईज त्याच्यामध्ये अवेलेबल. 600 वाला बघूया, म्हणजे मोठा घावण होऊन जाईल याच्यामध्ये. आणि हा पण बरेच दिवस राबवावा लागतो, तेल आणि 10 ते 15 दिवस राबावं लागतं. हां, ह्याला 10 ते 15 दिवस राबवावं लागतं दादा बोलतात बघा. आणि नंतर हा रेडी होतो. आपल्याला रेडी केल्यानंतरच तुमचे घावणे याच्यामध्ये येणार आहे. आणि घावण्यासाठी जुना तांदूळ यूज केला जातो. तर बऱ्यापैकी मोठा आहे हा जातो, जास्त हा मीडियम आहे बघा. हा डोसा तवा आहे आणि पूर्ण रेडी केल्यावरच तुम्हाला तुमचे डोसे चांगले. हा किती बोलले दादा? 450. हा 450ला आहे. आणि त्याच्यामध्येच भिडाचा एक तयार केलेले. हा तयार केला. तवा घरी नेल्यानंतर मोस्टली आपल्याला माहीत नसतो कसा यूज करायचा, कसा तयार करायचा, कारण मग कंटाळा येतो. बनवायला घेतला तर नंतर आपला घावण आहे ते मोडून जातं. तर हा तयार केलेला म्हणजे राबवलेलाच आहे, म्हणजे ह्याच्यावर डायरेक्ट होणार. वाव, म्हणजे अशी पण आता निघालं आहे मार्केटमध्ये रेडी तवा, म्हणजे तुम्हाला मिळणार आहे भिडाचा. हा कसा आहे दादा? हा 600 रुपये. 600 रुपये. राबवलेला जे असतात त्याच्यावरती 150 रुपये डिफरन्स येतो. म्हणजे बघा दादाने सांगितलं जे तयार आहे ना त्याच्यामध्ये इतर भिडाच्या तव्यापेक्षा तुम्हाला 150 रुपये जास्त आकारले जाणार आहेत. पण रेडी आहे, तुम्हाला जाऊन फक्त याच्यामध्ये घावणे बनवायचे. पण दादांकडे तुम्हाला राबवलीमध्ये हीच साईज मिळणार आहे. छोटीशी मिडियमची साईज आहे, पण चांगली. तर भिडाच्या कढई आहे ज्याच्यामध्ये आपण पालेभाज्या बनवतो, तळण्यासाठी यूज करतो. तर अशी कढई पण आहे. ही दादा कितीला? ही 600 रुपये. 600. साईज मोठी आहे ना, 850. 850. ही मोठी साईज आहे. ही मोठी साईज आहे. मग हिला पण राबवावं लागेल ना? सेम तेल आणि कांदा वगैरे टाकून तुम्हाला ह्याच्यामध्ये छान परतावं लागेल. आणि रेडी झाल्यावर मग याचा वापर करायचा आहे. म्हणजे लोखंडी वाटं आहेत बघा, साईज फक्त वेगवेगळी दिलेली आहे. पण मेहंदीसाठी पण वापर, जास्त म्हणून तर मेहंदीसाठी आपण मेहंदी भिजवले ना तर आपल्याला छान कलरसुद्धा येतो मेहंदीला. आणि आपले केस पण छान शायनी होतात आणि केसांसाठी फार चांगलं आहे. हे बाउल कसं झालं? 250. म्हणजे आकाराप्रमाणे छोटी वाटली 70 रुपये. ही 70 रुपयाला आहे. ह्याच्यामध्ये पण काही गरम असतो किंवा फोडणीला वगैरे पण यूज करतो. फोडणीसुद्धा छान होऊ शकते. आणि बरेचसे आपल्या घरात जे लागतात आपल्याला त्याप्रमाणे वाट्या आहेत. हा कढई आहे कशा दादा? ते 450ला आहे, हे 550ला आहे. ही 550 आणि ती 700 रुपये. 700 रुपये. आणि ती आपली कानवाली दाखवा जरा. ती छोटीवाली कशी दादा? हे बघा, ही 300 रुपयाला आहे. ही 300 रुपयाला. 300 रुपये. 300 रुपयाला. हां, याच्यापेक्षा मग जशी मोठी घेणार तर 100 रुपये. 100 रुपयाचा डिफरन्स येणार. ती जरा मीडियमवाली दाखवा याच्यापेक्षा. अच्छा, 350ला. 350ला आहे. सगळ्यात ती छोटी ती ही 250ला आहे. ही 250ला. छोटे पापड वगैरे तळण्यासाठी बरं. 1-2 माणसाची भाजी. हां हां, भाजी गरम चांगली होईल. आणि पालेभाज्या उत्तम होतात कढईमध्ये. दादा फोडणीचं भांडं बघू. हे बघा, हे फोडणीचा भांडा आहे मोठी साईजमध्ये. 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला. आणि त्याला हँडल सकट आहे बघा, मस्त जड असं आहे. आणि ते बरोबर असं फिक्स केलेलं आहे. ही सगळ्यात मोठी आहे. मोठीपर्यंत कढई माझ्याकडे अवेलेबल. सगळ्यात मोठीवाली कितीला दादा? 850 रुपये. 850. म्हणजे सगळे तुम्हाला 250 पासून या कढई आहेत. म्हणजे पकडायला चांगला हँडल आहे, त्याला कान आहेत. आणि तसा तो वाला तवा दाखवा, हँडलवाला. हा तवा घेणं हा 400 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये पण साईज, त्याचा थिकनेस जरा दाखवा. थिकनेस पण एकदम नॉर्मल असणार, मीडियम. मस्त पकडायला, म्हणजे चपातीसाठी चांगलं आहे. चपाती आणि भाकरी दोन्हीसाठी चांगलं आहे. काळावाला आहे. हा लहान साईज आहे, त्याच्यामध्ये लहान साईज आहे. थिकनेस पण परफेक्ट आहे ना, फक्त साईज लहान होती. याची काय किंमत? 350. 350. 300. 350 आणि याच्यामध्ये पण थोडंसं कमी होणार आहे. वरती जे लावले ते पण जरा दाखवा. अच्छा, दाखवा जरा. फ्राय पॅन सुद्धा आहेत बघा, मस्त. याच्यामध्ये तुम्ही तळू शकता.
हँडल पण आहे पकडायला. किती दादा ही? त्याचे 550 आहे. याच्यात साईज आहे ना? साईज आहे 350. तिथे वरती लावलेली आहे साईज. आणि बघा ही 350 ला, मग मीडियम घेणार ना हे बघा ही 350 ला, मग ही 400 ला आहे. अच्छा ही 550 ला. असे 3 साईज. अच्छा अच्छा. डोस्याचा एक तवा मस्त दिसतोय. आपण हा पण लोखंडी आहे ना? हा लोखंडी. बापरे बऱ्यापैकी जड आहे बघा. आणि इतकं वजन आहे ना त्याला, म्हणजे वर्षानुवर्ष हे आपल्या पिढ्यानपिढ्या राहणार अशी वस्तू आहे. एकदा घेतल्यानंतर तुम्हाला बरंच यूज होणार आहे. हा सगळं रेडीच आहे ना दादा? सर्व रेडी आहे. रेडी तुम्हाला काही करायचं नाही. फक्त एकदा जर त्याला बाजूला ठेवायचं आहे, दुसऱ्या वर्षी फेकून स्वच्छ वापरायचं. तर अशा प्रकारे आपण लोखंडी तवे पाहिले आणि विडाची भांडी सुद्धा तुम्हाला इथे आहेत आणि कढया सुद्धा आहेत ज्या आपण आता किचनमध्ये यूज करू शकतो. अशा सगळ्या वस्तू आहेत. कमेंट्समध्ये होतं की तवे दाखवा ताई, म्हणून हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे. ते खलबत्ते पण दिसतात आहे लोखंडी. कसं दादा हा? 550 आहे. याच्यामध्ये पण 3 साईज अवेलेबल. 3 साईज आहे. 3 साईज. लहान साईज. याच्यामध्ये पण बघा, याच्यामध्ये पण तुम्ही मसाले चटणी वगैरे बनवू शकता. हा कितीला दादा? हा 1250 आहे. 1250. लहान साईज आहे ना ती 950 आहे. 550. हे सगळे थोडीफार कमी जास्त होणार आहे. अच्छा बघा बऱ्यापैकी मोठं आहे आणि वजनदार आहे. तर दादा खूप खूप धन्यवाद. छान माहिती आणि टिप्स सुद्धा सांगितली आम्हाला. तर खूप खूप धन्यवाद. जे असतं ते लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. की नेल्यानंतर कळत नाही की कसं यूज करायचं भिडाची भांडी वगैरे. त्यांच्याकडे अवेल जरी असेल, त्याच्यासाठी खराब झाली असेल तर त्याच्यासाठी पण सोल्युशन आमच्याकडे आम्हाला येऊन विचारावं. तुमचा नंबर आपण शेअर करूया, म्हणजे त्या विचारतील फोनवर. तर अशा प्रकारे खूप छान प्रकारे माहिती पण सांगितली आणि भांडी सुद्धा आपण बघितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.